आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील सगळा हा चिखलीचा परिसर आहे, मोशी रोडवरील परिसर आहे. या ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणचे फायर ऑफिसर आपल्या सोबत आहे. घुले सर, नेमकं काय कारण होतं, या ठिकाणी आग लागली, काय सांगाल, काय प्राथमिक माहिती आहे? कारण अजून कळू शकलेलं नाहीये की कशामुळे आग लागलेली आहे, पण 4 गोडाऊन मध्ये आग लागलेली आहे. एक गोडाऊन आपण पूर्णतः विझवलेलं आहे. आता सध्या आपलं एक वायरिंगचं गोडाऊन आहे, त्यामध्ये काम सुरू आहे. त्यानंतर कॉम्प्युटरच्या ऍक्सेसरीजचे गोडाऊन आहे, त्यामध्येही काम चालू आहे. आणि एक फ्रीज जे सेकंड हँड विकत घेतात हे, त्याच्यामध्ये काम चालू आहे. आपल्याला किती वाजता कॉल आला होता, या ठिकाणी अशी अशी घटना घडली, आपण किती वेळात या ठिकाणी दाखल झालात, सध्या काय परिस्थिती आहे? 4:20 आम्हाला कॉल आलेला आहे. त्यावेळेस आम्ही 4 गाड्या आपल्या फायरच्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या आपण सोडलेल्या होत्या. पण जसं आम्ही जवळ आलो आणि दूर बघितला, आम्ही अजून 4 गाड्या बोलवून घेतलेल्या आहेत आणि 8 गाड्यांचं कामकाज सुरू आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधारण या ठिकाणी किती गोडाऊन होते आणि काय काय नुकसान झालेले? 4 गोडाऊन मध्ये तर आग आता आहे. गोडाऊन आता आपण संख्या अजून मोजलेली नाही इथं किती आहेत ते, आणि यांना आपण यापूर्वी नोटीस पण दिलेल्या आहेत. हे गोडाऊन जे आहे ते अधिकृत आहे का अनधिकृत? या ठिकाणी जे फायर ऑडिट जे आहे ते झालेलं होतं का? कारण आपण पाहतोय महानगरपालिकेने वेळोवेळी जे आहे अनधिकृत गोडाऊनवर जे आहे कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते. नाही, या ठिकाणी आपल्या विभागा थ्रू ऑडिट तर झालेलं आहे आणि अनधिकृत गोडाऊन आहेत ही सगळी. हे सगळे अनधिकृत गोडाऊन आहेत. अनधिकृत गोडाऊन आहेत आणि त्यांच्यावर आपण नोटीस दिलेल्या आहेत त्यांना. आता घटनास्थळी किती अग्निशमक दलाचे बंब दाखल झालेले? आपले घटनास्थळी 8 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आपण अग्निशमन बंब दाखल केलेले आहेत. कर्मचारी पण आहेत आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. जवळपास आता आग आटोक्यात आहे. थोडंसं आता फक्त 2 गोडाऊन राहिलेले आहेत, त्यातून धूर येतोय, त्याचं कुलिंगचं काम सुरू आहे. यामध्ये कोणती जीवितहानी किंवा कोणती कॅज्युअलिटी आली? नाही, आतापर्यंत जी माहिती घेतलेली आहे त्यानुसार कुठलीही जीवितहानी किंवा काही नाहीये. इंजुरी पण नाहीये कोणाला. आपण पाहू शकतो या ठिकाणी भीषण स्वरूपाची जी आहे ती आग लागली होती. याची घटना कळता जे आहे या ठिकाणचं स्थानिक जे अग्निशमक दलाचं प्रशासन आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत या ठिकाणचे फायर ऑफिसर घुले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग ही भीषण स्वरूपाची आहेच. मात्र आता जर आपण पाहिलं तर युद्ध पातळीवर जे आहे अग्निशमक दलाकडनं या आगीवर नियंत्रण आणण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. कॅमेरामॅन मानदा शिवरायचं, प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.